नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। आपण मागच्या घटकामध्ये भारत आणि ब्राझील या दोन देशातल्या हवामानाच्या बाबतीत काही मुद्द्यांवर विचार केलेला आहे। आता त्यातले पुढचे जे मुद्दे आहेत त्याबाबत आपण विचार करणार आहोत। जसं या ठिकाणी भारताचा नकाशा दाखवलेला आहे आणि या नकाशामध्ये उत्तर भारत, दक्षिण भारत, पश्चिम भाग अशा प्रकारची काही भाग दाखवला गेलेला आहे। मग आता यावरून आपल्याला या चित्रामध्ये मोसमी वारे कोणत्या बाजूने येतात, कोणत्या दिशेने येतात याबाबतचं हे चित्र या ठिकाणी दाखवले गेलेले आहे। हा दक्षिणेचा भाग आहे, ही पश्चिम किनारपट्टी आहे। त्याचबरोबर आता इथे तुमच्या समोर वार्षिक सरासरी तापमान आणि पर्जन्यमानाचा हा आलेख दाखवलेला आहे। इथे दिल्ली दाखवलेली आहे, कोलकाता आहे, मुंबई आहे आणि चेन्नई या चार शहरांचं जे काही तापमान आहे, या चार शहरांच्या तापमानाचा हा आलेख या ठिकाणी तुमच्या समोर हा दाखवण्यात आलेला आहे। आता या चार शहरांच्या बाबतीत काही प्रश्न सुद्धा आपल्याला दिलेले आहेत। जसे या प्रश्नाच्या संदर्भात आपण जसं दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई, तर मग चेन्नई व उर्वरित ठिकाणांच्या पर्जन्याच्या काळामध्ये तुम्हाला कोणता फरक आढळतो आणि का, असा एक प्रश्न विचारलेला आहे। चेन्नई आणि उर्वरित ठिकाणांच्या पर्जन्य काळामध्ये आता चेन्नई आणि बाकीची जी काही ठिकाणं आहे त्यामध्ये तुम्हाला काय फरक आढळतो, तर त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर भारतामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पाऊस पडत असतो। चेन्नईमध्ये मे ते डिसेंबर या 7-8 महिन्याच्या काळामध्ये हा पाऊस असतोच शक्यतो। नंतर दक्षिणेकडील नैऋत्य मोसमी वारे आणि ईशान्य मोसमी वारे यामुळे पाऊस पडत असतो। म्हणजे जो काही जून महिन्याचा जो काही कालखंड आहे त्यामध्ये जे काही मोसमी वारे येतात ते मोसमी वारे आपल्यासोबत पाऊस घेऊन येतात। नंतर पुढचा प्रश्न दिलाय की दिल्ली व कोलकाता यांच्या तापमानात कोणते साम्य आढळते। आता दिल्ली आणि कोलकाता ही दोन शहर आहेत। या ठिकाणी हा जो आलेख आहे हा बघा इथे या ठिकाणी दाखवलेला आहे, एक कोलकात्याचा आलेख इथे दाखवलेला आहे। म्हणजेच दोन्ही शहराचं जे काही कमाल आणि किमान जे काही तापमान आहे त्याचा जो काही वक्र आहे त्यांचा, या वक्राची उंची जानेवारी आणि मे मध्ये वाढलेली आहे। म्हणजे यांची उंची जी आहे ती जानेवारी आणि मे यांच्या दरम्यान वाढलेली आहे। त्यानंतर ऑगस्ट आणि नोव्हेंबरमध्ये ही कमी कमी होत गेलेली आहे। तर अशा प्रकारे हे साम्य त्या ठिकाणी आहे। नंतर चारही शहरांची सरासरी कमाल व किमान तापमान कक्षा काढा। आता चारही शहरांचा जर विचार केला तर दिल्ली किमान 6 या ठिकाणी दाखवले, इथे 6 आणि कमाल 41 इथे दाखवले गेलेले आहे 41। तसंच कोलकाता 9 दाखवले किमान आणि कमाल 37। तर अशा प्रकारचा भाग इथे दाखवलेला आहे। मुंबई 16 इथे
इथे 16 आणि 34 असा इथे कमाल आणि किमानचा भाग दाखवला आहे. नंतर चेन्नई 21 इथून आणि पुढे कमाल 41 इथे. तर अशा प्रकारच्या या तापमान कक्षा आहेत. कोणत्या शहराची तापमान कक्षा कमी आहे व त्यावरून कोणता अंदाज कराल? आता इथे तापमान कक्षा जी आहे ती दिल्ली या शहराची चेन्नई इथे कमी दाखवली गेली. चेन्नई म्हणजे चेन्नई 21 आणि 39. त्याचबरोबर आणखी काही प्रश्न आहेत. कोणत्या शहराची तापमान कक्षा जास्त आहे व त्यावरून हवामानाचा अंदाज करा. आता कोणत्या शहराची तापमान कक्षा जास्त आहे, आता आपण या चारही नकाशाचा विचार करत असताना इथे दिल्लीचं जो आहे हे तापमान जास्त आहे. नंतर मुंबईचे तापमान व पर्जन्यमानाच्या आधारे हवामानाचा अंदाज करा. आता मुंबई शहराचं जे तापमान जर विचारात घेतलं तर हे दमट अशा प्रकारचं तापमान आहे की जसं किमान 16 आणि कमाल 34 आहे. आणि म्हणजे त्या ठिकाणी जो पाऊस पडतोय, पावसाचं जे काही प्रमाण आहे 450 आणि 720 असं हे पावसाचं प्रमाण सुद्धा आहे, पर्जन्यमान. आणि म्हणजेच एकंदरीत त्या ठिकाणचं जे काही हवामान आहे हे दमट अशा प्रकारचं आहे. भारतात कोणत्या महिन्यात जास्त वृष्टी होत असते? आता भारतामध्ये साधारणपणे जून महिन्यामध्ये जास्त वृष्टी होत असते. आणि कोणत्या शहराची सम आणि विषम हवामानात, म्हणजे ही जी शहरं आहेत म्हणजे जशी दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई, या कोणत्या ठिकाणचं हवामान सम आणि विषम आहे याचं वर्गीकरण जर केलं तर सममध्ये मुंबई आणि चेन्नई आणि विषममध्ये दिल्ली आणि कोलकाता अशा प्रकारचा भाग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर भारताच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर भारतामध्ये जे हवामान आहे मान्सून प्रकारचं हवामान आहे. आणि आपल्या देशाच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेलं असल्यामुळे त्या ठिकाणी सूर्य लंबरूप पडत असतात आणि त्यामुळे तो जो प्रदेश आहे त्या ठिकाणी सरासरी वार्षिक तापमान अधिक आहे. दक्षिणेकडे ते पुढे वाढत जातं. नंतर हिवाळ्यामध्ये जम्मू काश्मीर आणि हिमालयीन पर्वतीय क्षेत्रातला काही भाग या ठिकाणचं तापमान आहे हे 40 सेंटीग्रेडपेक्षाही खाली गेलेलं असतं. त्याचबरोबर भारतीय हवामानातील वैविध्यता जे आहे त्या ठिकाणी प्रामुख्याने अक्षवृत्तीय स्थान आणि समुद्र सपाटीपासूनची उंची यामुळे निर्माण झालेले हे सगळं. त्याचबरोबर भारताला हिंदी महासागर आणि हिमालय पर्वत आहेच. आणि त्या ठिकाणचं जे काही हवामान आहे ते हवामान आणि मान्सून निर्मितीवर त्याचा मोठा परिणाम म्हणजे प्रभाव पडलेला आहे. हिमालय जो आहे त्या हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे जे काही अतिथंड वारे असतात ते वारे त्या ठिकाणी अडवले जातात. त्याचबरोबर नैऋत्य मोसमी वारे सुद्धा हिमालयाच्या शिवालिक आणि हिमाचल रांगापासून ते परत फिरतात. म्हणजे एकंदरीत या हिमालयामुळे मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला आपल्याला दिसून येतो. नंतर पंजाबचा मैदानी प्रदेश आणि राजस्थानचं थरचं वाळवंट यांचा जर विचार केला तर या ठिकाणचं हवामान उष्ण आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असतो आणि त्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताची जी काही मुख्य भूमीचा प्रदेश आहे त्या ठिकाणी ज्याला वारे वाहू लागतात. त्याचबरोबर बाष्पयुक्त वाऱ्यामुळे भारतामध्ये पाऊस पडत असतो. परंतु हा जो पाऊस असतो तो पश्चिम आणि पूर्व घाटाच्या अडथळ्यामुळे किनारी भागामध्ये जास्त पडत असतो आणि घाटाच्या वात विन्मुख प्रदेशामध्ये हा पाऊस कमी पडत असतो. हे जे वारे असतात हे वारे अरवली पर्वतरांगांना समांतर वाहत असतात आणि त्यामुळे गुजरात आणि राजस्थान या भागात सुद्धा पावसाचं प्रमाण कमी असतं. पुढे पुढे हे वारे हिमालयाकडे जातात आणि त्यांची बाष्पधारण शक्ती ही वाढत जाते.
हिमालयाच्या नैसर्गिक तटबंदीमुळे काय परिणाम होतो, त्या ठिकाणी पुन्हा प्रतिरोध पाऊस पडत असतो आणि त्याचबरोबर हिमालयाच्या रांगापासून हे वारे परत फिरत असतात आणि त्यांचा परतीचा प्रवास ज्यावेळेला सुरू होत असतो तेव्हा ईशान्येकडून हे वारे हिंदी महासागराकडे आपल्याला परताना दिसतात. म्हणजे द्वीपकल्पाच्या काही भागामध्ये पुन्हा त्या ठिकाणी पर्जन्य होत असतो आणि हा मान्सून म्हणजेच परतीचा काळ असतो. म्हणजे एकंदरीत भारताचं जे काही हवामान आहे हे हवामान वर्षभर उष्ण अशा प्रकारचं हवामान आहे हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. त्याचबरोबर आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे कर्कवृत्त. हे साधारणपणे भारताच्या मध्य भागातून ज्यावेळेला जात असतं त्याला भारताला उष्णकटिबंधीय प्रदेश म्हणून गणलं गेलेलं आहे. आता यामुळे काय होतं, अनियमित पाऊस होत असतो, दुष्काळाची परिस्थिती असते, चक्रीवादळ होतात, पूर येत असतो आणि नैसर्गिक आपत्तीचा सुद्धा सामना आपल्या देशाला बराचसा करावा लागतो. आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने भारतामध्ये 4 ऋतू मानले गेलेले आहेत. त्यामध्ये उन्हाळा आहे, पावसाळा आहे, मान्सून परतीचा आहे आणि हिवाळा आहे. अशा प्रकारे या 4 ऋतूंनुसार आपल्या देशामध्ये हवामान आहे. या ठिकाणी संपूर्ण एक नकाशा दाखवलेला आहे जगाचा. हा एक ब्राझीलच्या हवामानाचा नकाशा तुमच्यासमोर दाखवला आहे की ब्राझीलमध्ये कोणत्या शहरामध्ये हवामान किती आहे हे त्याचा एक भाग इथे दाखवला गेलेला आहे. आता ब्राझीलच्या हवामानाची स्थिती मगाशी जो नकाशा पाहिला त्याच्यावरून सुद्धा आपण पाहू शकतो. म्हणजे जर विचार केला तर येथे अराकाजू म्हणून 25 डिग्री आहे, नंतर काम्पिनस 13 डिग्री, कुरितिबा 11 डिग्री, कॅम्पो ग्रांदे 22 डिग्री, नंतर पोर्तो ॲलेग्रे 10 डिग्री, बेलो होरिझोन्ते 15 डिग्री, त्यानंतर ब्रासिलिया 16 डिग्री, माकापा 24 डिग्री, मेनाएस 25 डिग्री, रिओ दे जानेरियो 19 डिग्री, साओ पावलो 15 डिग्री, रेसिफे 25 डिग्री. तर अशा प्रकारे ब्राझीलचे जे काही भाग आहेत त्या ठिकाणी जे काही हवामान आहे ते हवामान या ठिकाणी दाखवलेले. काही ठिकाणी सूर्याचं चित्र दाखवलेलं आहे, काही ठिकाणी ढगांचं चित्र दाखवलेलं आहे, काही ठिकाणी अर्धे ढग अर्धे सूर्य अशा प्रकारची चित्र दाखवली. म्हणजे त्या त्या ठिकाणचं जे काही हवामान आहे हे हवामान या तक्त्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आता भारत आणि ब्राझील यांच्यामधील जर तुलनात्मक विचार जर केला आपण तर ऋतू ब्राझीलमध्ये हिवाळा आणि पावसाळा आहे, भारतामध्ये मात्र उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा अशा प्रकारचे ऋतू आहेत. ब्राझीलचं क्षेत्रफळ जर पाहिलं तर 7,491 किलोमीटर लांबीची विस्तृत अशा प्रकारची किनारपट्टी. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील 5वा मोठा भाग येतो क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये, परंतु किनारपट्टी मात्र 7,491 किलोमीटर लांबीची लाभलेली आहे. तर क्षेत्रफळ जे आहे ते भारताचं जे आहे त्याचा जर विचार केला तर 32,87,263 चौरस किलोमीटर एवढं दाखवलेलं आहे. देशाचं नाव ब्राझीलचं नाव आहे पाऊ ब्रासील आणि भारताचं हिंदुस्थान आहे. आपली भाषाच्या संदर्भामध्ये ब्राझीलमध्ये पोर्तुगीज आहे, तर भारतामध्ये प्रांतानुसार भाषा बदलत गेलेली आहे, परंतु जनरली हिंदी भाषा ही सगळ्याच प्रांतामध्ये वापरली जाते. ब्राझीलमध्ये राज्य किती आहे तर जवळजवळ 26 राज्य आणि एक शासकीय जिल्हा आहे त्या ठिकाणी. भारतामध्ये 22 घटक राज्य, 9 केंद्रशासित प्रदेश आणि एकूण 31 विभाग असे आहेत, त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. तर अशा पद्धतीने भारत आणि ब्राझील यांचा एक तुलनात्मक भाग येथे दाखवला गेलेला आहे.
हा पुन्हा एकदा दिल्ली, कलकत्ता, मुंबई, चेन्नईचा नकाशा दाखवला गेला आहे सरासरी तापमानाचा. तर पावसामुळे ब्राझीलमध्ये अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली असते वाहतूक कोंडीची. तर भारतामध्ये सुद्धा अशी स्थिती ही निर्माण झालेली असते. ही दोन चित्र भारत आणि ब्राझीलच्या बाबतीमध्ये सारखेपणा दाखवतात. नंतर अवर्षण प्रदेश म्हणजे कोरडी जमीन ही भारताची बघा कशी आहे आणि ब्राझीलच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं एक चित्र इथे दाखवलेलं आहे अवर्षणाचंच. भारतामध्ये अशा प्रकारची हिमवर्षा होत असतो. जंगलतोडीचा हा ब्राझीलचा एक भाग आहे चित्र. भारतामध्ये विहीर हे पाणी पुरवठ्याचं एक साधन मानलं गेलेलं आहे आणि भाताची लागवड केली जाते. त्याचबरोबर अशाही पद्धतीचं एक चित्र जमिनीचा भारतातलं आहेच. मग आता चेरापुंजी आणि मौसिनराम येथे 11,000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो, परंतु अगदी जवळच असलेल्या शिलांग येथे फक्त 1,000 मिलीमीटर पाऊस पडतो. असे का होत असावे? तर खरं म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्याचा प्रभाव हा त्या ठिकाणी होत असतो आणि बाष्पयुक्त वारे हे घाटमाथ्यावर अडले जातात. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत असतो. त्याचबरोबर ब्राझील हा उष्णकटिबंधीय देश आहे आणि या भागामध्ये हिमवृष्टी होत नाही, परंतु काही आकस्मिक परिस्थितीमध्ये दक्षिण ध्रुवीय वारे ब्राझीलच्या दक्षिण भागात पोहोचतात आणि अशावेळी या प्रदेशामध्ये हिमवृष्टी होत असते. म्हणजे 1879, 1957 आणि 1985 या वर्षी हिमवृष्टी झाल्याच्या काही नोंदी त्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर भारतातील कोणत्या भागात वर्षभरात 3 पिके घेतली जातात, त्याचा व पर्जन्यमानाचा काय संबंध असावा असा एक प्रश्न होता आहेच. तर वर्षात पिकं घेतली जाणारी मेन म्हणजे मुख्य राज्य आहेत आसाम, पश्चिम बंगाल आणि ओडिसा ही आहेत. कारण एका वर्षामध्ये धान्याची त्या ठिकाणी 3 पिकं घेतली जातात. नंतर पॅडिंगची ही पिके औस, अमन आणि बोरो म्हणून ओळखली जातात. पाऊस आणि पिकाच्या उत्पन्नावर त्या ठिकाणी परिणाम होणारा वेळ यांचा त्या ठिकाणी थेट संबंध आहे. उदाहरण म्हणून पाऊस पद्धती म्हणजे निरोगी वनस्पतींना महत्त्व त्या ठिकाणी आहे आणि अत्याधिक किंवा अत्यल्प पाऊस पिकासाठी विनाशकारी असू शकतो. दुसऱ्याच दुष्काळात पिके नष्ट होऊ शकतात आणि धूप वाढू शकते. तर जास्त प्रमाणात ओले हवामान हानिकारक आणि बुरशीच्या वाढीला कारणीभूत ठरू शकते. वनस्पतींना जगण्यासाठी वेगळ्या प्रमाणामध्ये पावसाची आवश्यकता असते. म्हणजेच मोसमी किंवा कमी पर्जन्यमानाच्या ठिकाणी पिकाच्या लागवडीसाठी सिंचन शेती ही फार महत्त्वाची आहे. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, बिहारचे काही भाग, ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि इतर ठिकाणी सुद्धा सिंचन शेती करून एकापेक्षा जास्त पिकं घेतली जातात. म्हणजे सिंचन शेती करून तांदूळ, गहू आणि तंबाखूसारखी सुद्धा पिकं मोठ्या प्रमाणावर घेतली जाऊ शकतात. परंतु असा भाग आहे भारतामध्ये की वर्षभरात 3 पिकं घेतली जाणारा भाग आहे की जसा आसाम, पश्चिम बंगाल आणि ओडिसा. धान्याची त्या ठिकाणी 3 पिकं घेतली जातात. इथे एक आपली माहितीसाठी सांगितले की राजस्थानातील गंगानगर येथे जून महिन्यात 50 सेंटीग्रेड पर्यंत तापमान वाढते. कारगिल शहरात हिवाळ्यात तापमान 48 डिग्री सेंटीग्रेड इतके उतरते आणि मेघालयमधील खासी जिल्ह्यातील मौसिनराम येथे 11,872 मिलीमीटर व चेरापुंजी 11,770 मिलीमीटर ही 2 ठिकाणं भारतातच नाही तर जगातली सर्वाधिक पर्जन्यवृष्टी ठिकाणं आहेत असं मानलं गेलं आहे. त्याचबरोबर पश्चिम राजस्थानातील जैसलमेर हा भारतातील सर्वाधिक कोरडा भाग आहे. त्या ठिकाणी वार्षिक सरासरी पर्जन्यमान जे आहे ते 120 मिलीमीटरपेक्षा कमी आहे. मान्सूनच्या परतीच्या काळामध्ये तामिळनाडूमध्ये सर्वाधिक पाऊस हा पडत असतो. म्हणजे अशी एक आपल्या माहिती आहे. त्याची काही चित्रसुद्धा आपल्याला दाखवण्यात आलेली. जसं हे दाखवले कारगिल शहरामध्ये हिवाळ्यातलं तापमान अशा पद्धतीचं असतं बघा. बर्फवृष्टी झालेली असते.
मेघालयमध्ये खासी पर्जन्यवृष्टी अशा पद्धतीची दाखवली गेलेली आहे. खासी भागातली मेघालयमधले तो भाग आहे त्या ठिकाणची. त्याचबरोबर राजस्थानातील जैसलमेर हा भाग अशा पद्धतीचा दाखवला आहे की वाळवंटी भाग आहे, कोरडा आहे. तामिळनाडूमध्ये सर्वाधिक पाऊस पडत असतो आणि त्याचं हे चित्र दाखवलं गेलेलं आहे. त्याचबरोबर ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटकले असा एक प्रश्न आहे. तर ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे काही हे जे घटक आहेत, जसं विषुववृत्तीय सानिध्य, ब्राझीलची उच्चभूमी, अजस्र कडा, उत्तरेकडील अमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान 25 ते 28 सेंटीग्रेड आढळतं. अमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी 2000 मिलीमीटर, तर पूर्व किनारपट्टीच्या भागामध्ये 1000 ते 1200 मिलीमीटर एवढा पर्जन्य पडतो. उच्चभूमीच्या पलीकडे वाऱ्याचा प्रभाव कमी असतो आणि ईशान्य भागात अत्यल्प पाऊस आहे. तापमानही तुलनेने अधिक आणि हा भाग अवर्षण चतुष्कोन म्हणून ओळखला जातो. असे मुद्दे या ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे काही घटक आहेत ते या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्याचबरोबर भारत आणि अभिसरण पाऊस म्हणजे काय, तर भारत अभिसरण पाऊस यामध्ये भारतात कमी प्रमाणात पडतो. याचं कारण भारताचं स्थान विषुववृत्तीय प्रदेशाजवळ नाही आहे आणि विषुववृत्तीय प्रदेशाजवळ जास्त तापमानामुळे बाष्पीभवन झालेली हवा हलकी होत असते आणि ती वर जाते. उंचावर हवेची बाष्पधारण क्षमता कमी होते. उंचावरील थंड हवेमुळे सांद्रीभवनाची क्रिया त्या ठिकाणी घडते आणि अभिसरण पाऊस पडत असतो. आता इथे अभिसरण पावसाच्या संदर्भामध्ये एक भाग सांगितला की सूर्याच्या उष्णतेमुळे त्या ठिकाणी काय होतं, हवामान तापतं. त्यामुळे हवा काय होते, वर जाते, परंतु उंच गेल्यानंतर ती पुन्हा थंड होते आणि थंड हवेची बाष्पधारण क्षमता कशी असते, कमी असते. त्यामुळे वर जाणाऱ्या हवेचं त्या ठिकाणी सांद्रीभवन होत असतं, म्हणजे जलकणामध्ये रूपांतर होतं आणि मग पाऊस पडतो. आता ज्या प्रदेशात हवेची ऊर्ध्वगामी हालचाल मोठ्या प्रमाणात होते त्या ठिकाणी क्षितिज समांतर रेषेत ती फारशी होत नाही. अशा प्रदेशामध्ये या प्रकारचा पाऊस पडत असतो, जसं अभिसरण प्रकारचा. मग हवेच्या अशा प्रकारे वरच्या दिशेस जाण्याच्या प्रक्रियेला आरोह असं म्हणतात. म्हणजे इथे एक मुद्दा काय, याला आरोह आणि अभिसरण एकच आहे. आणि अशा प्रकारे पडणाऱ्या पावसाला आरोह पर्जन्य सुद्धा म्हणतात. याच पावसाला अभिसरण पर्जन्य सुद्धा म्हणतात. म्हणजेच आरोह पर्जन्य आणि अभिसरण पर्जन्य अशी दोन नावं ही एकच आहेत. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये असा पाऊस बहुधा म्हणजे दररोज दुपारच्या नंतर पडत असतो आणि अशा प्रकारच्या पावसाच्या वेळी म्हणजे ढगांचा गडगडाट होतो आणि विजांचा लखलखाट सुद्धा होत असतो. असा हा अभिसरण पाऊस असतो. इथे विषुववृत्तीय भाग दाखवला गेलेला आहे आणि या ठिकाणी हे विषुववृत्त आहे आणि अशा या भागामध्ये हा पाऊस पडत असतो. मग कमी दाबाचे पट्टे, अधिक दाबाचे पट्टे तयार होतात त्या ठिकाणी. आता ब्राझील आणि हिमवर्षाव एक मुद्दा आहे की शीतकटिबंधीय देशात ध्रुवीय वाऱ्यामुळे नियमित अशा प्रकारे बर्फवृष्टी होत असते. परंतु त्याचवेळी एखाद्या देशातील समुद्र सपाटीपासून अतिउंच असणाऱ्या पर्वतीय आणि अतिथंड प्रदेशात हिमवर्षाव होत असतो. परंतु ब्राझीलच्या बाबतीमध्ये या देशाचं स्थान शीतकटिबंधात नसून ते उष्णकटिबंधात आहे आणि अतिउंच पर्वतीय प्रदेश त्या ठिकाणी नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमितपणे हिमवर्षाव होत नाही. हा एक मुद्दा आहे. मग आता तुम्हाला काही प्रश्न इथे सोडवण्यासाठी दिले आहेत. जसे ब्राझीलकडे वेगवेगळ्या दिशांनी वारे येण्याचे कारण काय, ब्राझीलकडे वेगवेगळ्या देशांनी वारे येण्याचे कारण काय. दुसरा प्रश्न आहे, भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व सांगा. भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व सांगा. तिसरा प्रश्न आहे, ब्राझील आवर्षण चतुष्कोन माहिती लिहा. ब्राझील आवर्षण चतुष्कोन माहिती लिहा. आणि चौथा प्रश्न आहे, भारत व ब्राझील यांची तुलना करा. त्यासाठी भारत आणि ब्राझील यांची तुलना करण्यासाठी काही मुद्दे सुद्धा दिलेले आहेत आपल्यासमोर. जसे हवामान आहे,
नंतर जास्त पावसाचे प्रदेश, कमी पावसाचे प्रदेश आणि मध्यम पावसाचे प्रदेश या मुद्द्यांच्या आधारे भारत आणि ब्राझील यांची तुलना करायची आहे आणि हे प्रश्न तुम्ही सोडवायचे. आपण भाग 1 आणि भाग 2 यामध्ये भारत आणि ब्राझील या दोन देशाच्या हवामानाच्या बाबतीमध्ये विचार केलेला आहे. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.